आपली जी आता व्हॅलेंटाईन डे स्पेशल ट्रिप आहे मनालीची, आता आपला 5वा दिवस आहे. तुमचं काय मत आहे, तुम्हाला कसं, तुमचा फीडबॅक काय जो आपण बुकिंगपासून ते आतापर्यंतचा? बुकिंगपासूनचा एक्सपिरियन्स बघता तर म्हणजे एकदम स्मूथ वेने बुकिंग झाली. म्हणजे बुकिंगमध्ये पण काही अडचण नाही आली. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मी आतापर्यंत फर्स्ट टाईम असं बोलेन की बुकिंग केल्यानंतर तुमचा कोऑर्डिनेटर आमच्या घरी येऊन पैसे घेऊन गेला आमच्याकडून. नाही तर दरवेळी आम्ही जाऊन ऑफिसला व्हिजिट देऊन पैसे भरून येतो. पण तो एक एक्सपिरियन्स चांगला होता. दुसरी गोष्ट म्हणजे बुकिंग झाल्यानंतर जी ट्रिप अरेंज केली त्या ट्रिपमध्ये बघितलं तर सुरुवातीपासून एकदम कॉर्डिनेशन चांगलं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर अपडेट होती. जे काय असेल ते कुठून कुठे स्टार्ट होणार, कुठून कुठे एंड होणार, आजच्या दिवसाचा काय प्लॅन असेल, नेक्स्ट डेचा काय प्लॅन असेल, परफेक्ट इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवर दिली होती आणि त्याचप्रमाणे फॉलो पण केली जात होती. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅलेंटाईन डेचा एक अनुभव, एक सरप्राईज होतं व्हॅलेंटाईन डेसाठी. आणि ते म्हणजे आम्हाला न सांगता ते ऑर्गनाईज केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि श्रावणी टुरिझमला त्याबद्दल आम्ही म्हणजे आउट ऑफ 5 माझ्याकडे तरी 4.7 रेटिंग आहे. बोला. सो स्टार्टिंगपासून मी श्रावणी टुरिझमच्या ह्याच्यामध्ये होते, कनेक्टमध्ये होते. सो माझे रिलेटिव्ह होते आणि आधी श्रावणी टुरिझम ट्रिप केली होती. तर त्याने मला सजेस्ट केलं होतं की यांच्यासोबत एक एक्सपिरियन्स घेऊन बघा. सो वी डिसाइडेड टू गो फॉर अ ग्रुप टूर. तर मॅडमनी लिटरली आदल्या दिवशी इन्फॉर्म करायचे की उद्या ट्रेन तिकीट बुक करायचं आहे, तिथे विंडो ओपन होणार आहे. त्यानंतर जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये ऑनबोर्ड झालो त्याच्या आधी स्टेशनवर ट्रेन येणार आहे, कुठल्या बोगीमध्ये कुठला तुमचा पॅसेंजर बसलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल खूप क्लॅरिटी होती. जी काही बुकिंग प्रोसेस होती किंवा जी काही सिटिंग अरेंजमेंट होती ते तिथले ट्रेनमध्ये येऊन विचारलं की तुम्ही व्यवस्थित आहात ना, तुम्हाला काही रिक्वायर्ड आहे का. सो थँक्स टू यू फॉर दॅट. त्याच्यानंतर इट्स नॉट इझी की सगळे ग्रुप मेंबर एकत्र आणायचे आणि त्यांना घेऊन जायचं, पण ते पण प्रोसेस खूप स्मूथ केलं. आणि जसं मी तुम्हाला आधी पण बोलली की एका ग्रुप टूरमध्ये इतकं हाय क्वालिटी हॉटेल किंवा हाय क्वालिटी फूड किंवा हाय क्वालिटी मॅनेजमेंट मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि आय डोंट नो तुम्हाला कसं परवडलं ह्या बजेटमध्ये, बट इट वॉज रिअली नाईस एक्सपिरियन्स फॉर मी. आणि व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन वॉज ऑसम, गार्डियन वॉज ऑसम, कोऑर्डिनेटर वॉज ऑसम. आणि ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. मी लिटरली माझे जे काही फ्रेंड्स आहेत जे ग्रुप टूर किंवा पॅकेजेस साठी एक्सप्लोर करतात, मी त्यांना नक्कीच श्रावणी टुरिझम सजेस्ट करेन. अँड व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन वॉज ऑसम. थँक्स फॉर द लवली गिफ्ट अँड लवली गेम्स विच यू गिफ्ट बाकी आहे मॅम अजून. थँक्यू. अमोल सर, तुम्ही कुठून आलात, तुमचं काय एक्सपिरियन्स आहे? मी पुण्यामधून आलो आहे आणि माझा हा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे की मी कुठल्या पॅकेज थ्रू एखाद्या म्हणजे व्हिजिट करतो एखाद्या प्लेसला. आणि हा एक्सपिरियन्स खूपच छान होता की इनिशियली बुकिंगपासून, जसं सोनू बोलली, बुकिंगपासून जे काही व्हॉट्सअपला अपडेट येत होते ते तर म्हणजे क्लिअरिटी खूप क्लिअर होते. आणि सेकंड थिंग म्हणली तर जसं की व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन झालं, म्हणजे माझ्या 7 वर्षाच्या काय म्हणतात मॅरेज लाईफमध्ये तरी हा पहिला एक्सपिरियन्स छान होता. तो आम्ही छान सेलिब्रेट केला. सो थँक्यू. धन्यवाद सर, थँक्यू.